सर्वात प्रथम सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना उद्यापासून हिंदू नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखाचे, समृद्धीचे, समाधानाचे जावो। आज 3 मार्च ते 26 मार्च या महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पार पडलं। या अधिवेशनामध्ये या कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून सहभागी होत असताना राज्यातील विकासाच्या सर्व विषयांमध्ये सहभागी होत असताना कसबा मतदारसंघातील काही विषय हे मांडण्याचा मी प्रयत्न केला। त्या ह्याच्यात सहभागी होत असताना 6 लक्षवेधी 5 तारांकित प्रश्न आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले, परंतु संपूर्ण 288 असणाऱ्या विधानसभाच्या सदस्यांमध्ये साधारण प्रत्येकाला एकच लक्षवेधीवर काम करता आलं। ती लक्षवेधी कसबा मतदारसंघातील रखडलेल्या SRA विषयी त्या लक्षवेधीवर मी विस्तृत चर्चा केली, परंतु त्या व्यतिरिक्त दिलेले ज्या लक्षवेधी आहे त्या लिखित स्वरूपात त्याची उत्तरं शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली। 2 लक्षवेधी ह्या पुणे शहराच्या संदर्भात होत्या, त्याच्यात सुद्धा मी सहभाग घेतला। एक ससून विषयात होती, एक संपूर्ण पुणे शहरातील अतिक्रमणा विषय होती। अशा एकूण 3 लक्षवेधीमध्ये एक स्वतः मी मांडलेली लक्षवेधी व 2 पुणे शहराशी निगडीत असणाऱ्या एक आमदार सुनील कांबळेंची लक्षवेधी व एक आमदार भीमराव तापकीर यांच्या लक्षवेधीमध्ये मी सहभाग घेतला। त्याचबरोबर 2 पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हे मांडण्याची संधी मला मिळाली। त्यात आपला जे महापालिकेच्या मेट्रो स्थानकावर आंदोलनाच्या नावाखाली जो हैदोस घातला गेला आणि पोलिसांवर पेट्रोल टाकलं गेलं, त्या ठिकाणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले। अशा पद्धतीने शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तथाकथित असणारे कार्यकर्ते मनवणारे त्यांचं निलंबन लगेच केलं। अशांच्या हैदोसाचा विषय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी विधानसभेच्या सभागृहात मांडला। त्याचबरोबर हिंजवडी इथे जो झालेला अपघात होता त्या अपघातासंदर्भात सर्वात प्रथम त्या ठिकाणी मी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या ठिकाणी मी त्या अपघाताच्या विषयी माहिती देत असताना त्या ड्रायव्हरनी गाडीतून खाली उतरल्यानंतर त्याच्यातील 4 जे नागरिक होते ते मृत्युमुखी पडले आणि त्या विषयात मी त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली आणि दुर्दैवाने पुढे त्या ड्रायव्हरने तो घातपात केला हे निदर्शनास आलं। अशा पद्धतीने 5 वेळा त्या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली। ते बोलण्याचा मी त्या ठिकाणी आपल्या बाजू मांडण्याचा मी प्रयत्न केला। त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वसाहतींचा विषय मी लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडला, परंतु त्याच्यावर मला बोलण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्याचं लिखित उत्तर मला मिळालं। अशा एकूण 6 लक्षवेधी 5 तारांकित प्रश्न हे त्या ठिकाणी आपण मांडले। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जवळजवळ 14 वेगळ्या पुणे कसबा मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांची माहिती आणि त्याच्यात अपेक्षित असणारे खडक पोलीस लाईन असेल, नेहरू स्टेडियम असेल, सारसबाग असेल, अशा ठिकाणी विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं मी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं। त्याच्यातल्या बऱ्याचशा बैठका सर्वात महत्त्वाची जो शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा हा शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या वाहतूक कोंडीने त्रस्त असणाऱ्या दाट वस्तीतल्या भागाखाली अंडरपास भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव मी दिला होता। त्याच्याकरता सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निर्देश दिले गेले होते। त्यांच्या माध्यमातून त्यांच्या दालनामध्ये अधिवेशनाच्या काळामध्येच आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये DPR करण्याचे निर्देश आपल्याला दिले गेले सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातून आणि आता त्या DPRला सुरुवात झाली। ह्या अधिवेशनातून माझ्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी हा कसबा मतदारसंघाच्या किंवा एकंदरीत पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी पडलं गेलेलं आहे। तो प्रश्न आपल्यासमोर आला। येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 6,500 CCTVचं नेटवर्क हे उभं केले गेलेलं आहे। विशेष करून ती दुर्घटना घडल्यानंतर ह्या सगळ्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत
सार्वजनिक व्यवस्था त्या ठिकाणच्या इन्चार्जला, म्हणजे जे तिथले प्रमुख आहेत त्या सर्वांना अतिदक्ष पद्धतीने CCTVचं जाळं तिथं नेटवर्क उभं करायला सांगितलेलं आहे। त्या ठिकाणच्या कायदा सुव्यवस्था नीट राहतील या दृष्टिकोनातून प्रिकॉशन घ्यायला त्या पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला तशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत। तो करणं प्रॅक्टिकली 100% शक्य आहे, कारण त्या ह्याच्यातले जे AC अतुल चव्हाण आहेत त्यांनी टेक्निकल माहिती दिली। मेट्रो ही जी गेलेली आहे, मेट्रो 30 मीटर खालनं आपले गेलेली आहे। ह्या साधारण त्यांचं वर्किंग झालेलं आहे 22 मीटर खाली जाऊन 4 पदरी 2 वे इकडनं 2 वे तिकडनं असा 14 मीटरचा रस्ता 22 मीटर खोल अशा जाण्याचा प्राथमिक त्यांनी अंदाज दिलेला आहे। आणि DPR झाल्याशिवाय डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्याशिवाय त्याचा इस्टिमेट आपल्या समोर येणार नाही। साधारण आत्ता जो आपण येरवडा कात्रज हा भुयारी मार्ग आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि मेट्रो ज्यावेळेस अंडरग्राऊंड जाती त्याचा अंदाजे 1 किलोमीटरचा खर्च साधारण 250 ते 300 कोटी रुपये येतो। आता याच अधिवेशनामध्ये शनिवारवाड्याच्या भोवतील 100 मीटरच्या परिसरातील ज्या यांना बांधकामांना निर्बंध आहेत ते निर्बंध हटवण्याकरता राज्य सरकारने सुद्धा केंद्राकडे पाठपुरावा करावा। ही लक्षवेधीसुद्धा मी दिलेली होती, ती लक्षवेधी लागली नाही, परंतु त्या लक्षवेधीचं उत्तर यांना अपेक्षित आहे, कारण ज्या ज्या लक्षवेधी दिल्या जातात त्या रेकॉर्ड होतात आणि त्याचं शासनाच्या माध्यमातून उत्तर येतं। केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा शनिवारवाड्याच्या भोवतीलच्या 100 मीटरच्या विषयातलं प्रयत्न आपल्या पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या पाठपुराव्यानुसार ते सुद्धा आपलं काम चालू आहे। आणि आत्ताचा जो आपल्याला अंडरपासचा विषय आहे तर मेट्रो ही साधारण तेवढ्याच अंतरावरनं गेलेली आहे, त्यामुळे खोदाईच्या विषयात आत्ता ज्यावेळेस आपण अतुल चव्हाण म्हणून या ACचे सुपरडेंट इंजिनियर आहेत PWDचे, त्यांनीसुद्धा 22 मीटर खाली जायला आपल्याला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं एक प्राथमिक मत आहे। या पुढील ज्या काय अडचणी येतील त्या अडचणी टेक्निकलदृष्ट्या दूर करण्याचा 100% प्रयत्न करू, परंतु ही आवश्यक असणारा विषय आहे, तो ह्याच्यातल्या येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करून पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल। विषयात आपण जर बघितलं तर आपल्या सिटीमधले रस्ते, आपण मेट्रो अंडरग्राऊंड शिवाजीनगर ते स्वारगेटच गेली, ह्याचं मुख्य कारण आपले रस्ते अरुंद आहेत। जर ब्रिज बांधायचा असेल तर त्याला ज्या पद्धतीची जागा ॲक्वायर्ड केल्यानंतर वरचा रस्ता अजिबात राहू शकत नाही, त्यामुळे ह्याला अंडरग्राऊंड जाण्याशिवाय ह्या दाट वस्तीच्या ठिकाणी दुसरा ऑप्शन नाही। आपण ज्या पद्धतीने निर्मित करू त्या ठिकाणी शासनाचं उत्पन्न वाढील त्याच्या दृष्टीने गावांचा टॅक्सला स्थगिती दिली आहे। आता उद्यापासून यायचं त्याच्यावर काय भाषण केलं? पुणे शहराच्या दृष्टिकोनात